नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती। तर आज आपण बघणार आहोत मेडिकल सर्जिकल नर्सिंग GNM सेकंड इयरचा सब्जेक्ट आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 1। तर पार्ट 1 मध्ये आपण आता काल म्हणजे यापूर्वी हायपोव्हॉल्युमिक शॉक ही एक टिप अपलोड केलेली आहे। व्ह्यूज काही जास्त आलेले नाही, तरी सुद्धा मी व्हिडिओ बनवून टाकते। ज्यांना स्टडी करायचा असेल तर शोधून लिहितात किंवा अभ्यास करतात, परंतु हा व्हिडिओ तुमच्याकडे आला असेल तर चांगला अभ्यास करा आणि चांगले मार्क घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। चला सुरुवात करूया। कोलोस्टॉमी। कोलोस्टॉमी म्हणजे काय असतं? त्या नावावरून तुम्हाला कळतंय स्टॉमी म्हणजे काय आणि कोलोन आपले काय असतात? आतडे असतात। तर याच्यामध्ये आपण प्रस्तावना बघू। सर्वप्रथम कृत्रिम गुदद्वार तयार करणे, यामध्ये शस्त्रक्रिया करून मोठ्या आतड्याचा काही भाग शरीराच्या बाहेर म्हणजेच पोटाच्या त्वचेवर आणला जातो, त्यामुळे रुग्णाचा मल त्या ठिकाणून बाहेर पडतो। तर याच्यामध्ये मेन पॉईंट काय लक्षात ठेवायचं आहे आपल्याला? फक्त एक कोलोस्टॉमी आलं तर लक्षात काय ठेवायचं? आपलं कीवर्ड लक्षात ठेवायचे। म्हणजे आपण असं डेफिनेशन सर्व पाठ करायची का नाही, फक्त कीवर्ड लक्षात ठेवायचे। तर कीवर्ड लक्षात काय ठेवणार आहे आपण? कृत्रिम गुदद्वार तयार करणे। कोलोस्टॉमी आली म्हणजे कोलोस्टॉमी कायसाठी असते? तर कृत्रिम गुदद्वार तयार करण्यासाठी। आता जे रुग्ण असतात आपल्याकडे, तर ते रुग्णांना काही अडथळा असतो, ते स्वच्छ जाऊ शकत नाही, त्यांना काहीतरी मल बाहेर टाकण्यासाठी अडथळा निर्माण असतो। तर त्याला आपल्याला तो अडथळा दूर करण्यासाठी आपण काय करतो? कोलोस्टॉमी करतो। तर कोलोस्टॉमी कशी करतो? तर यामध्ये काय करतो? एक शस्त्रक्रिया करतो। सर्वप्रथम आपण एक शस्त्रक्रिया करतो। त्या शस्त्रक्रियेमध्ये काय होतं? मोठ्या आतड्याचा, लहान आतड्याचा का नाही, मोठ्या आतड्याचा। आता हे लक्षात ठेवायचं, मोठ्या आतड्याचा काही भाग शरीराच्या बाहेर काढला जातो, म्हणजे पोटाच्या त्वचेवर काढला जातो। आपल्या शरीराचा बाहेर काढायचा आपल्याला ते आतड्याचा। तर तो कसा काढायला लागेल? त्वचेच्या बाहेर काढायला लागेल ना, तर बाहेर आणला जातो, त्वचेवर आणला जातो। त्यामुळे काय होतो? रुग्णाचा मल त्या ठिकाणून बाहेर पडतो। आता याच्यामध्ये जर माझ्याकडे जरा मी बघते गुगलवरती इमेज भेटली तर तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून जाईल। तर आपण बघू। तर कन्सेप्ट क्लिअर झाली? परत एकदा समजून सांगते वाटलंच। कृत्रिम गुदद्वार तयार करणे म्हणजे काय करतो आपण? कोलोस्टॉमी म्हणजे कृत्रिम गुदद्वार तयार करतो। तर का करतो? कारण त्याला अडथळा असल्यास, किंवा आपण कशी करतो? शस्त्रक्रिया करून मोठ्या आतड्याचा भाग आपण काय करतो? मोठ्या आतड्याचा काही भाग काय करतो? त्वचेवर बाहेर म्हणजेच पोटाच्या त्वचेवर बाहेर आणला जातो। तर त्यामुळे काय होतं? रुग्णाला मल बाहेर टाकण्यासाठी, म्हणजे त्याला त्याची स्टूल पास करण्यासाठी काय होती? मदत होती। तर खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलेले, भाषा पण खूप सोपी नोट्स काढलेले आहे मी सोप्या भाषेमध्ये। त्यामुळे मी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचे आणि व्हिडिओ अशीच पाहिजे असेल तर जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा। जे तुमचे स्कूल कॉलेज वगैरे जे ग्रुप असतात मोठाले, त्या ग्रुपवरती शेअर करा, म्हणजे तुमच्याबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींचा पण अभ्यास होईल। आता उद्देश बघू आपण याचे। तर उद्देश काय काय बघू। पहिला उद्देश बघू, पेल्विक कोलन। कोलन म्हणजे आपली कोलन म्हणजे आपले मोठे आतडे असते, त्याच्यामध्ये पेल्विक कोलन। आता कोलन ज्यांनी डीपमध्ये अॅनाटॉमी केलेली आहे त्याला ट्रान्सवर्स कोलन, पेल्विक कोलन हे कळून जाईल, परंतु ज्यांनी अभ्यास केलेला त्यांना कोलनचे पार्ट आपल्याला बघावं लागेल। तर त्याच्यामध्ये आता लक्षात ठेवा फक्त पेल्विक कोलन तर सर्वांना माहीत असणार आहे, पेल्विकच्या साईडला असलेलं, किंवा गुद्धाशयाला आवळू झाला असल्यास, पेल्विक कोलन किंवा गुद्धाशयाला आवळू झाला असल्यास आपण केव्हा करतो? ही जी कोलोस्टॉमी आपण ती केव्हा करतो? जेव्हा पेल्विक कोलन किंवा गुद्धाशयाला म्हणजे पेल्विक कोलनला किंवा गुद्धाशयाला आवळू झाल्या असल्यास। समजला? खूप सोपा टॉपिक आहे। त्यानंतर आपण बघू गुद्धाशयाला जखम झाली। आता एखाद्या वेळेस गुद्धाशयाला जखम झालेली आहे, त्या जखमेवर मल जाऊ शकणार नाही आणि ती जखम भरणार नाही, तिथून जर मल स्टूल पास केली आपण तर त्यामुळे पण आपण कोलोस्टॉमी करतो। त्यानंतर कोलोस्टॉमी तिसरं बघा, उद्देश काय आहे? उद्देश म्हणजे आपण केव्हा करतो बाबा, ते असं त्याचा होतो ऑब्जेक्टिव्ह। त्यानंतर बघा, जन्मतः जर नवजात बालकाला गुद्धाशय नसेल, काही बालकांमध्ये अबसेंट असतं, त्यांच्यामध्ये असतं ते अपंगत्व म्हणता येईल आपल्याला थोडं। जन्मतः काहीला पॅलेट असतं, तुटलेले होठ असतात, अशा गोष्टी असतात, आणि काहीला गुद्धाशयाचं छिद्र नसतं। तर आपल्याला अशा रुग्णामध्ये किंवा अशा बाळामध्ये आपण कोलोस्टॉमी करतो। त्याचे प्रकार बघू कोलोस्टॉमीचे। यामध्ये येतं लूप कोलोस्टॉमी, डिफंक्शनिंग कोलोस्टॉमी, टर्मिनल कोलोस्टॉमी। तर हे 3 टाईप्स आहे। तर सर्वप्रथम आपण कोलन बघू। आता कोलनचे 3 टाईप्स आहे, टाईप्स ऑफ द कोलन। कोलन म्हणजे आपल्या मोठ्या आतड्याचे भाग आहे,
तर असेंडिंग कोलन हे जे लांब असतं इकडचं ते असेंडिंग कोलन असतं, हे वरचं ट्रान्सवर्स कोलन. जेव्हा आपण असेंडिंग कोलनला तिथं कोलोनोस्टॉमी करतो तेव्हा त्याला असेंडिंग कोलोनोस्टॉमी असे म्हणतात. त्यानंतर ट्रान्सवर्स कोलोस्टॉमी, जे ट्रान्सवर्स कोलन असतं त्या ट्रान्सवर्स कोलन्सला आपण जर कोलोस्टॉमी केली तर त्याला काय म्हणतो, ट्रान्सवर्स कोलोस्टॉमी. फक्त नाव द्यायचं आणि कोलोस्टॉमी लावायचं. त्यानंतर डिसेंडिंग आणि सिग्मॉइड आपले काय जे कोलनचे प्रकार मोठ्या आतड्याचे प्रकार आहे, कोलनचेच म्हणता येईल आपल्याला. तर त्या प्रकारामध्ये ते नावं दिलेली आपण त्या प्रकाराला चार साईड दिलेल्या आपल्या आतड्याच्या. तर त्या आतड्याला आपण जिथे कोलोस्टॉमी करणार आहे त्याला त्याचं फक्त नाव लावायचं पुढे आणि कोलोस्टॉमी जोडून द्यायचं. तर खूप सोपे भाषेत आहे. अजून आपण याच्या व्यतिरिक्त दुसरे फोटो बघू. ह्या पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता ही झालेली आहे कोलोस्टॉमी. तर अशा पद्धतीने पोटाच्या त्वचेवरती आतड्याचा भाग म्हणजे आपल्या कोलनचा भाग, मोठ्या आतड्याचा भाग बाहेर काढला जातो आणि त्याच्यामधून स्टूल पास केली जाते. याला म्हणतो आपण कोलोस्टॉमी. आता तुम्ही एकदा इमेज तुमच्या डोक्यामध्ये फिट बसलेली आहे, त्यानंतर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम किंवा कोणताही तुम्हाला असं कन्फ्युजन असणार नाही आहे. तुमचं कन्फ्युजन एकदम व्यवस्थित पद्धतीने मी कोलनचे प्रकार माहिती झाले तुम्हाला. असेंडिंग कॉलन, डिसेंडिंग कॉलन, ट्रान्सवर्स कॉलन आणि सिग्मॉइड कॉलन. तर हे कोलन 4 आहे, म्हणजे आपल्या मोठ्या आतड्याचे भाग आहे 4. तर याच्यामध्ये तुम्ही आता म्हणसाल मला ट्रान्सवर्स डिसेंडिंग माहीत नाही, नका लक्षात ठेवू, फक्त कोलोस्टॉमी लक्षात ठेवा. कोलन म्हणजेच आतडा, मोठे आतडे, आणि कोलोस्टॉमी म्हणजे मोठ्या आतड्याचा भाग वरती काढणे. तो कशासाठी, तर मल पास करण्यासाठी किंवा स्टूल पास करण्यासाठी. तर एकदम सोप्या भाषेमध्ये समजलं, त्याचे उद्देश झाले, डेफिनेशन झाली, कन्सेप्ट क्लिअर झाला. त्यानंतर आपण पुढील बघू आता काय. त्यानंतर परिचर्या व्यवस्थापन. तर याच्यामध्ये काळजी कशी घेणार आहे आपण किंवा परिचर्या कशी करणार ते बघू. आतड्यावर द्वार उघडल्याबरोबर आतील भरपूर वायू बाहेर पडल्यामुळे रुग्णास चांगलाच आराम मिळतो. आता तो मल बाहेर पास करत नाही, त्याच्यामुळे काय होते, गॅस तयार होतो आणि तो भरपूर वायू आपण जेव्हा आतड्याचा द्वार बाहेर काढतो तेव्हा एकदाच तो बाहेर पडतो. मग त्यामुळे काय होणार आहे, पोटास आपलं गज भरल्यासारखं किंवा आपण म्हणतो असं पोट भरल्यासारखं वाटते आपल्याला. तर ते काय होतं, हवा बाहेर म्हणजे ते गॅस पास होऊन जातो बाहेर, तर त्यामुळे तुम्हाला भरपूर आराम मिळतो. काही वेळेस काय होतं, आतड्यांच्या हालचाली अनियमित असतात, आतड्यांच्या हालचाल होत नाही चांगल्या, इन जनरल चांगल्या होत असतात, परंतु न झाल्यामुळे त्या नियमित होईपर्यंत रुग्णास हलका आहार द्यावा. तर आपल्याला तो होईपर्यंत काय होतं, रुग्णाला कसा आहार द्यायचा आहे, हलका आहार द्यायचा आहे जो लवकर पचल्या जाईल. त्यानंतर 15 ml लिक्विड पॅराफिन दिवसातून 3 वेळा द्यावे. पॅराफिन देऊन देखील मल घट्ट अडकून राहिलास तर आपल्याला पॅराफाईन कायसाठी देतो आपण, स्टूल ही नाही का थोडं नरम होण्यासाठी आणि मग स्टूल पास करायला सोपं जातं. त्यामुळे तरी पण अडकून राहिला तर ड्युल्कोलॅक्स आणि सपोजिटरी असती ती कोलोस्टॉमीच्या द्वारामध्ये आत सरकवायची. आपल्याला जी सपोजिटरी असतात त्या आपण आत सरकतो कधी पण, लवीच्या जागेवर किंवा मग शीच्या जागेवरती. पण आता आपल्याला सांगितलेले कोलोस्टॉमीच्या द्वारातून, मग आपण कुठं काढलेले आता कोलोस्टॉमी कोणती केलेली, तर आतड्याच्या मुखामध्ये ठेवायची आपल्याला, आतड्याच्या द्वारामध्ये, तर ती सरकवायची आतमध्ये. त्यामुळे काय होतं, हालचाल वाढते आपली काय शीची, तर आपल्या कोलनची म्हणजेच मोठ्या आतड्याची हालचाल वाढून तो मल काय होतो, पातळ होण्यास मदत होते आणि पातळ झाल्यानंतर बाहेर येतो हालचाल वाढल्यानंतर तशा पद्धतीने. त्यानंतर क्वचित प्रसंगी बॉवेल वॉश प्रमाणेच कोलोस्टॉमीच्या द्वारातून बॉवेल वॉश द्यावा. आता जसं आपण बॉवेल वॉश देतो गुदद्वारातून, तसंच आपल्याला काय करायचं, कोलोस्टॉमीच्या द्वारातून बॉवेल वॉश द्यायचा आहे. एकदा का आतड्यांची हालचाल व कार्य स्वाभाविक झाले तर बॉवेल वॉशची काही गरज नाही. बॉवेल हालचाल नॉर्मल झाली आणि सर्व नॉर्मल असलं पेशंट तर आपल्याला द्यायची गरज नाही. वरचेवर बॉवेल वॉश दिल्यास दाह होऊ शकतो, म्हणजे वरच्यावर नाही यायचं आहे, ते दिल्यास काय होतो, त्याला इन्फेक्शन किंवा दाह होऊ शकतो. त्याची काळजी कशी घ्याल ते बघू आपण. ज्या वेळेस लूप कोलोस्टॉमी केलेली असते त्यावेळेस 2 द्वार असतात. लूप कोलोस्टॉमी, लूप तुम्ही लक्षात येत आहे का, लूप म्हणजे 2 येणारे, गोल आहे ना, तर लूप येणारे म्हणजे 2 द्वार असतात. तर ॲक्टिव्ह ऑरिफिस आणि नॉन ॲक्टिव्ह ऑरिफिस. तर याच्यामध्ये ॲक्टिव्ह ऑरिफिस आणि नॉन ॲक्टिव्ह ॲरोफिसमध्ये काय डिफरन्स आहे, तर ॲक्टिव्ह ॲरोफिस काय करतं तर स्टूल बाहेर टाकतो आणि नॉन ॲक्टिव्ह काय करतं, म्युकस बाहेर टाकतं. तर हे काय आलं पाहिजे, हे नर्सला ओळखता आलं पाहिजे, तर कोणती ॲक्टिव्ह आहे कोणती नॉन ॲक्टिव्ह आहे, तर हे आपल्याला कळालं पाहिजे. त्याच्याकरताना आपण त्याच्यासाठी आपण काय करतोय, हे स्टडी करतोय. जेव्हा तुम्ही हॉस्पिटल एक्सपिरियन्ससाठी किंवा क्लिनिकसाठी जासाल,
तर तेव्हा तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. त्यामुळे चांगला अभ्यास करा सर्वांनी. अजून व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. म्हणजे जास्त व्ह्यूज आल्यानंतर आपण अजून व्हिडिओ मी अपलोड करते. माझ्याकडे भरपूर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंगच्या. जेवढं माझ्याकडे स्टडी मटेरियल आहे मी तेवढं तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर नेक्स्ट बघू आपण शस्त्रक्रिया झालेल्या दुसऱ्या दिवशी रुग्णास हालचाल करायला सांगणे. आता आज शस्त्रक्रिया झाली तर दुसऱ्या दिवशी रुग्णाला काय सांगायचं आपला हालचाल करा. नंतर 10व्या दिवशी टाके काढतात. तर 10व्या दिवशी आपण टाके काढणारीचे सहज पचेल असा आहार द्यायचा आहे. पहिलेच आपण सांगितलं होतं हलका आहार द्यायचा म्हणजे सहज पचेल. जास्त तिखट पण नाही, जास्त असा फिका फिका द्यायचा. तेलकट पण नाही, तुपकट वगैरे काहीच नाही. रुग्णाला कोलोस्टॉमीची स्वच्छता कशी करावी, पिशवी कशी काढावी किंवा लावावी हे शिकवावे. रुग्णाला सांगायचं आपला ती पिशवी स्वच्छता कशी करायची, पिशवी कशी लावायची, ती काढायची कशी, काढल्यानंतर त्याला तर हे सर्व तिला काय करायचं आपल्याला शिकवायचं आहे. आणि त्यानंतर स्टूल पातळ येत असल्यास केओनिल सारखे औषध घेण्यास सांगावे. खूपच पातळ येत असल्यास तर औषध सांगायचं त्यांना कोणतं, केओलिन. त्यानंतर त्याने जर कमी झाले नाही त्या औषधाने काही फरक पडला नाही तर डॉक्टरांना दाखवण्यास सांगावे. तर अशा पद्धतीने आपला आज 5 मार्काचा क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. यानंतरही पुढील असेच व्हिडिओ पाहायचे असेल तर सबस्क्राईब करा प्लीज. कारण खूप छोटं आपलं फॅमिली खूप छोटी आहे आतापर्यंत. भरपूर सबस्क्राईब वाढत आहे कारण मुलं एक्झाम जवळ येते तर अभ्यासाला लागले. आता आपले तुमचे पेपर आत्ता येतात जून जुलैमध्ये मे बी पेपर असेल तुमचे JNM सेकंड इयरची. फर्स्ट इयर चांगल्या पद्धतीने पास झालेले आहात, सेकंड इयरही व्हाल. फक्त अभ्यास करा, चांगल्या अभ्यासाची गरज आहे. आणि सर्वांना ऑल द बेस्ट. लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.